भावांनो, आज आपल्या कॉलेजचा शेवटचा दिवस. आपण जसं रोज कॉलेजला एकत्र भेटत होतो तसंच इथून पुढे आयुष्यात सुद्धा 6 महिन्यातून का होईना एकदा तरी आपण भेटायचं. बरोबर आहे, बरोबर. भेटायचंच. येस येस भाऊ. आणि भेटल्यावर ना पार्टी बिर्टी करायची एकदम मस्त, लय मजा करायची. पुन्हा एन्जॉय करू. Yes. काय एक आपसा नंबर. यायचं बरं का? तू पण यायचं बरं का, नाही म्हणायचं नाही तेव्हा. चला बाय. चला भेटू. चला. चला. हॅलो अक्रम भाऊ, अरे 3 वर्ष झाले आपल्या कॉलेजला सोडून. आता तरी भेटायचं का नाही? का नाही एखादा दिवस भेटू ना राव. खूप दिवस झाले बघितलं नाही राव तुम्हाला. अरे पण माझं दुकानाचं एवढं लोड आहे रे, अजिबात जमत नाही मला दुकान सोडून यायला. बघू ना आपण नेक्स्ट मंथला काहीतरी करू ना. हॅलो रोहिदास भाऊ, कुठे? काय ना रे, कॉलेज संपल्यानंतर आपण भेटलो नाही. भेटायचं म्हणत होतो तुला. अरे उद्या माझ्या मुलाचं ऍडमिशन करता जायचं ना बाबा. हो ना, मला जायचं रे, त्याच्यामुळे वेळ नाहीये. बर ठीक आहे. अरे काय सुशांत, कुठेस? काय अरे कॉलेज नंतर एक पण भेट नाही. भेटायचं का? अरे नाही ना यार, कारण की काय आहे, आता कॅब वरती ड्रायव्हर असल्यामुळे ना वेळ भेटत नाही. अंगावरती कर्ज पण खूप चाललेलं आहे, त्यामुळे जरा अडचण आहे. लवकर तर भेटणं होणार नाही आपलं, पण मी यार तुम्हाला खूप मिस करतोय. हॅलो अरे काय आपसा, कुठेस? लग्न झाल्यावर तर विसरलीस तू. काय नाही, सगळे मित्र भेटायचा प्लॅन करत होतो. येतेस का भेटायला? हा का? बघू, विचारते मी. काय ग, कोणाचा फोन आहे? मित्राचे. 5 झाले आता मित्र लग्न झाले तुझं आता. सॉरी यार, मला नाही जमणार. म्हणून म्हणतो मित्रांनो, आता जर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर असाल तर ही मैत्रीची लाईफ जगून घ्या, कॉलेजची लाईफ जगून घ्या. नंतर ठरवून सुद्धा तुम्ही एकमेकांना भेटू शकणार नाही कित्येक वर्ष. हे क्षण पुन्हा येणे नाही येणे कोण जाणे.